अरे वा, आज काहीतरी वेगळाच मूड दिसतोय मॅडमचा. मूड? कसला मूड? काही नाही, चालू दे. छान वाटतंय. बरं मी काय म्हणते, कॉफी डेट कशी झाली? डेट वगैरे काही नाही ग, अशाच जरा गप्पा. हा, त्या गप्पा सहज कशा झाल्या? छान, मस्त. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. तू मनीषलाच भेटली होतीस ना? हो, म्हणजे काय? त्याला सेन्स ऑफ ह्युमर आहे, खूप चांगला आहे. असेल असेल, तुला असं वाटूच शकतं कारण तुझाही कमाल आहे. आहेच. खूप डिसेंट मुलगा आहे मनीष. यू नो, ही इज समवन हुम यू कॅन टेक टू युअर मदर. हजबंड मटेरियल आहे तो. हो का? नाही, मला माहितीच नाही. आता परवा 15 वर्षापूर्वी ओळख झाली ना ग आमची, म्हणजे आमच्या साईत राहायला आला तेव्हापासून. हो का? विसरलेच होते मी. नाही, पण मनीष खूप चांगला मुलगा आहे. हॅलो. काय झालं? गीताच्या गप्पांमधून वेळ मिळाला तर थोडंसं काम. काय ग? बरं तुला माहितीये का, मॅडम आज जरा विशेष खुश आहेत. गप्प बस. तू बोल ना, काय म्हणतोस? थोडासा अस्वस्थ आहे. का रे? मोठ्या आईची काळजी वाटते. पण म्हणजे आपण निघताना ओके होत्या त्या. शिवणही घातली त्यांनी शर्टाला श्री. नाही ग, तेव्हा सगळं केलं तिने, पण इतक्या लगेच सगळे मनातले थॉट्स इरेज होतील असं नाही वाटत मला. आय एम शुअर ती मनातनं खूप डिस्टर्ब झाली असणार आहे. आय नो, पण श्री माझं मन मला सांगतंय कुठेतरी हे वर्क होईल बघ. मोठ्याही नक्की यातून बाहेर येतील. वेल, आय जस्ट होप हे असंच होऊ दे. पण जानवी, हा प्लॅन जर तुझा वर्क नाही झाला ना, तर ह्याच्या पुढच्या कुठल्याही प्लॅन मध्ये मी तुझ्याबरोबर नसणार आहे. आता कोण टिपिकल नवऱ्यासारखं वागतंय रे? आणि म्हणे माझ्यातली प्रेयसी गुल झाली आहे. अरे देवा, ते आहेच का अजून मनात तुझ्या? नाही, मनात नाहीये, फक्त सांगितलं. आय एम सॉरी, प्लीज माफ कर. आता जाओ, माफ किया, तुम भी क्या याद करोगे. बरं ऐक, संध्याकाळी जपून ये घरी. तुला साधं खर्चटायलाही नकोय, नाहीतर मोठ्या आईना पुन्हा असं वाटेल की त्यांच्या शिवणीमुळे असं झालंय का. अगं पण मी रोज जपूनच येतो. हो रे, पण आज जरा सावकाशी आहे. अगं रोज सावकाशच येतो मी. आणि खर्चटायला मी काही ऑफिस सुटल्यानंतर मैदानी खेळ खेळायला जाणार आहे का? गप्प बस रे. की मी ऑफिस सुटल्यानंतर आखाड्यात कुस्ती खेळायला जाणार आहे? काही श्री. अगं नाहीतर काय, खर्चटेल कशाला मला? मी काय मित्रांबरोबर आबाधुबी खेळणार आहे का? नाही, काय करणार काय मी, सांग ना खर्चटायला. अरे कांता, लवकर आलास? काम संपलं अगं लवकर. भाऊजी आलात? हो का ग? चहा तयार आहे, आणू का? आण. ये बस. काम जमतंय ना रे व्यवस्थित? काय ग, काय झालं? तुझा हात का थरथरतो एवढा? भाऊजी, श्री नाही आला अजून. अगं येईल तो, त्याची यायची वेळ उलटून नाही गेली अजून. हो, पण मी शिवलेला शर्ट घातलाय ना त्याने. मग भाऊजी, ती महत्वाची मीटिंग काय होती ती झाली का? असेल. असेल म्हणजे झालंच की. हो म्हणजे झालंच, चांगलं झालं. हो हा, चला, तेवढं एक काम झालं. आता श्री घरी आला ना म्हणजे मिळवलं. कधी येणार आहे तो? येईल इतक्यात. इंदू, श्री सुखरूप घरी आला की तुझं मशीन परत सुरू करायला हरकत नाही ना? मशीन? मशीनचं आता काय मध्ये? ती चालून मी कुठे जाणार आहे? असं का म्हणतेस इंदू? एवढी चांगली कला आहे तुझ्या हातात, का वाया घालवतीस ती? आई, आता कुणाला कला दाखवायची ती? स्वतःला. सगळ्या गोष्टी काही दुसऱ्यासाठी करायच्या नसतात, स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करावं माणसानं. अगं आपली माणसं, आपली नाती आपण जपतो की नाही,
मग तशा आपल्या आवडी छंद जपायला हवेत आपण. त्यातून मिळणारा आनंद सारखाच असतो, हो की नाही कांता? हो खरंय, आई म्हणते ते. चांगल्या कामातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो वहिनी. आणि आपण आनंदात असलो की आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आपण खूप आनंदात ठेवू शकतो. मी आनंदातच आहे भाऊजी, म्हणजे जमेल तितक्या. श्री नाही आला अजून. आई तुम्ही फोन लावून बघा ना श्रीला. काय म्हणून करू? म्हणजे त्याला सांगा की जपून ये म्हणून. हे बघ, त्याच्यावर उगाच असं प्रेशर नाही आणायचं. त्याला फोन करायची काहीही गरज नाहीये. तो सुखरूप येईल. भाऊजी तुम्ही करता का त्याला फोन? अगं वहिनी, कामात असेल तो आणि येईल, त्याचं काम संपलं की. म्हणजे येईलच एवढ्यात. हा ते सोड. हे बघ, आपली जान्हवी बघ कसं स्वतःला आवडतं म्हणून काम करते. तसंच तूही केलंस तर. मग जान्हवीला फोन लावून आई करूया ना जान्हवीला फोन. कमाल आहे माझे. अहो तुम्ही बोलावलेत मला. अगं माझे रुमाल सापडत नाही, एकच सापडला. धुतलेल्या कपड्यांमध्ये बघितलेत का? हो, पाहिले. पण तुम्हाला सगळे रुमाल हवेत कशाला? अगं उद्या सकाळचं फ्लाईट आहे, मला जायचंय. बॅग पॅक करायचे मला. प्लीज. परत कधी येणार? मी विकेंडला येत जाईन. प्रत्येक विकेंडला येईन. ओके, प्रॉमिस. नाही, त्याची नाही गरज. मला माहिती आहे याल तुम्ही परत. मी बॅग भरू तुमची? तुला कळेल नाही, म्हणजे तुला कळेल का कुठले कपडे भरायचे? सुरुवातीला तुम्ही सांगा ना, मग हळूहळू जमेल. आणि मला माहितीये तुम्हाला बॅग भरायला आवडत नाही. तुला आठवत आहे? आणि तुमची बॅग भरायचं कधी टेन्शन नाही आला मला. म्हणजे हेच कपडे का भरलेस, असेच का भरलेस, अशी खळखळ नाही केलीत कधी तुम्ही. त्यामुळे दडपण नसायचं मला. अगं मला दडपण होतं ना. का? नाही, मी तुला काही बोललो असतो तर तू बॅग भरली नसतीस आणि माझे वांदे झाले असते. म्हणून तू जे कपडे भरायचीस ते निमूटपणे घेऊन जायचो मी. निमूटपणे? हो की नाही? अगदी आज्ञाधारक की नाही तुम्ही? आणि हो, कालही धुवायच्या कपड्यांमध्ये पैसे सापडले मला. गुपचूप काढून घेतले मी. पूर्वी असंच व्हायचं, मी काढून घ्यायचे पैसे तुम्हाला कळायचं सुद्धा नाही. अगं तुझ्या पोटात कुठे राहायचं तेही लगेच येऊन सांगायचीस. श्रीचंही असंच आहे. काय कपडे ठेवलेत, कुठे ठेवलेत, रुमाल कुठे, काही काही लक्षात राहत नाही त्याच्या. अगदी श्री सारखे आहात तुम्ही. नाही म्हणजे श्री अगदी तुमच्यासारखा आहे. फरक आहे, दोघांच्यात खूप फरक आहे. ही इज अ बेटर सन, बेटर पर्सन, बेटर हजबंड. नका ना असा विचार करू. आई म्हणतात तसं स्वतःला माफ करा ना. मी प्रयत्न करेन, पण त्याने मला माफ करायला हवं ना. जोपर्यंत तो मला माफ करत नाही तोपर्यंत हा सल माझ्या मनात तसाच राहील. इंदू, अगं किती फेऱ्या मारशील? भारत परिक्रमा झाली असेल तुझी. आई श्री अजून नाही आला. मार फेऱ्या. काय बोलणार आता तुला? शरे बघ ना, जान्हवीने आईंना नंबर दिला होता त्या स्थळाचा फोन करण्यासाठी, पण त्याबद्दल काही बोलतच नाहीये. तुझा विचार सरळ. मी सरळ? काय झालं? माझी नाही बाई हिम्मत. मी विचारू? नको. विचारेन, व्यवस्थित विचारेन. विचारू नक्की? बघ, तुझं काम करून देईन मी. अच्छा. आई,
तुम्हाला आज कुणाला काही फोन वगैरे करायचा आहे का? म्हणजे विशेष असा फोन करायचा आहे का? नाही का ग? बरं मग तुम्हाला कुणाचा फोन येणार आहे का? तुम्ही विसरला असाल आणि आठवत नसेल तर. कसला? नाही मी उगाच म्हणजे काहीही काय बोलते मी सरे. मला काही स्थळ काळ काही भान आहे की नाही बघ ना. आता ही अशी फेऱ्या मारते, मलाच अस्वस्थ व्हायला लागले. यावा बाबा श्री लवकर आता. इथे माझं वय वाढत चाललंय, पण कुणाला काही आहे का त्याचं? एकेका दिवसाने वाढतंय ना ग माझं वय. तू नको काळजी करू, मी फोन करून बघू. नको, त्यांना फोन करायला सांगू. अगं हे नीट बोलतील ना. अगं नको म्हटलं ना. घरात आईंसारखं मोठं माणूस असताना आपण परस्पर फोन नको करायला. आई आई श्री सरू श्री आला. अगं मोठी आई. तू तू आला नाहीस ना, माझ्या मनात खूप असे अशुभ विचार येत होते. तू तू दिसेपर्यंत मला चैन पडत नव्हती. अगं पण आता आलोय ना मी. काय झालं? तुझं ते महत्वाचं काम झालं. कसलं काम? अरे तुझी मीटिंग होती ना आज, ती लकी शर्ट वाली. लक्ष्मीकांत पणाला चांगली झाली म्हणून. मोठी आई, आय एम सॉरी. मी खोटं बोललो तुझ्याशी. म्हणजे माझी महत्वाची मीटिंग वगैरे काही नव्हती. तू पुन्हा काम सुरू करावंस म्हणून हे सगळं नाटक केलं होतं आम्ही. अगं आणि मी हे असं लकी शर्ट वगैरे काहीतरी मानत असेन असं कसं वाटलं तुला? नाही म्हणजे वाटू शकतं ना असं, म्हणजे थोडं विचित्र वाटलं मला. पण मोठी आई, लक वगैरे असं काही नसतं. पण तू तुझ्या मनानं आखून घेतलेली लक्ष्मण रेषा ओलांडलीस याचाच आनंद आहे आम्हाला. सॉरी, जरा टेन्शन दिलं तुला. नाही रे, तुझ्यासाठी मी जीव ओवाळून टाकेन. खरं सांगू श्री, त्या शर्टाला शिवण घालताना ना खूप भीती वाटली मला. मग नंतर असं वाटलं की सुरू करावं का हे काम परत. म्हणजे आपल्याला कोणाच्या तरी उपयोगी पडता येतंय ह्याचाच आनंद मानता येईल नाही का? उत्तम. मग असं करूया, नवीन मशीन आणून छान सुरुवात करतेस? चालेल. ते मला ना आई ते नवीन एम्ब्रॉयडरी. हा, एम्ब्रॉयडरी च मशीन पाहिजे. लगेच आणूया. हा, थँक्यू श्री. थँक्यू मला नको म्हणू, तिला म्हण, तिचं डोकं आहे. थँक्यू जानवी. तू माझ्यासाठी काय केलंस नाही याची खरंच तुला कल्पना नाही. तुझे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तुम्हाला या कामातनं मिळणारा आनंद जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. चला तर मग ठरलं. मोठी आई, तू तुझ्या आवडीने तुझ्या सवडीने हे काम पुन्हा सुरू करावंस असं आम्हा सगळ्यांना वाटतं. हो हो, मलाही. मला एक जण धड ब्लाऊज शिवणारा मिळेल तर शपथ. आणि आता मलाही माझ्या लग्नाचे ब्लाऊज शिवून घ्यावे लागतील ना. हो, मी त्या स्थळाला फोन केला बर का. बेसिक माहिती विचारली तर ते विचारत होते पाहण्याचा कार्यक्रम कसा करूया. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं का वधूवरांनी भेटायचं म्हणून. म्हणजे काय पारंपरिक पद्धतीनेच? फक्त आम्ही भेटून काय करणार? कुटुंबांनी भेटायला हवं ना. ए सरमोशी, हे बघ, जुन्या पद्धतीने वगैरे काही नको. तुम्ही दोघं आधी भेटा, मग जमलं तर. श्री होऊ दे तिच्या मनासारखं. अगं ओके, मी कळवते त्यांना तसं. तारीख वेळ विचारून घेते. इंदुबाईनी आता माझ्यासाठी 2 ब्लाऊज शिवा बरं का. का एकावर एक घालणार आहेस? तसं नाही हो, बघण्याच्या कार्यक्रमाला 2 साड्या नेसल्या तर काय हरकत आहे? 2 काय 3 द्यायचे. हो हो हो, चालेल चालेल. हो हो, पत्ता लिहून घेतलायत ना? हो हो,
बंगल्याचं नाव गोकुळ. वाट बघतो आम्ही. थँक्यू. येत आहेत ग उद्या ते. सांग सरूला. हो वा, खूपच छान. बोलायला बरी वाटली ती माणसं. मुलाची माहिती बरी आहे. आईजी, हे तुम्हाला वाटतंय ना, हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माणसांची पारख आहे. बघूया उद्या येतील तेव्हा कळेलच. हा आपला माझा अंदाज आहे. सरूला मुलगा चांगला वाटला तर आणखी माहिती काढता येईल. आईजी, मी पटकन सरू मावशींना सांगून येते ना, त्या तर वाटच बघत असतील. मी आलेच. जान्हवी, तू आज इंदूला वेगळी जाणीव करून दिलीस. स्वतःची नव्यानं ओळख करून दिलीस. खूप कौतुक वाटतंय तुझं. असं काही नाही आईजी. मला माहित आहे तोंडावर कौतुक करतेय म्हणून लाजतेस तू, पण जे आहे ते आहे. चमत्कार केलायस तू. मला नेहमी वाटायचं माझ्या सुनांकडे स्वतःचं असं काहीतरी असावं. त्यांना जे येतंय ते त्यांनी करावं. स्वतःची ओळख निर्माण करावी. पण नाही झालं ते. मी थांबवण्याचा प्रश्नच नव्हता, उलट प्रोत्साहनच दिलं त्यांना. पण त्यांच्याच मनातल्या आढींमुळे मनावरच घेतलं नाही त्यांनी. आज तू ते करून दाखवलंस. आईजी, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात ना, म्हणून हे सगळं होऊ शकलंय. पण मुळात तुला माणसं कळतात, माझ्यापेक्षा जास्त कळतात. आणि मुख्य म्हणजे तू त्यांना हँडल चांगलं करतेस. तुमच्यापेक्षा जास्त? छे छे, अजिबातच नाही आईजी. काहीतरी काय. तू या घरात आलीस, ही गेल्या कित्येक वर्षातली पहिली चांगली घटना घडली. सगळ्या चांगल्याची सुरुवात तिथपासून झाली. आता फक्त एकच इच्छा आहे, पुढच्या जन्मी माझ्या पोटी जन्माला ये, माझी लेक म्हणून. तसं झालं तर फार नशीबवान समजेन मी स्वतःला. छे 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 छे, काहीतरीच काय तुझं बेबी. अगं धुडकावून नको ना लावूस, काय ते विचार कर ना. अगं टिकली शिवाय माझ्या चेहऱ्यावर काहीतरी लावलेलं बघितलंयस का तू? काहीतरी असतं तुझं. अगं नेहमी कारण नसतं, पण आता आहे ना. आता तरी काय कारण आहे? मुलगी सुंदर दिसते म्हणून नाकारतील मला ते. असं कसं होईल सरू? उगाच काहीतरी बोल नको. वेडी आहेस का तू? अगं होऊ शकतं, काही होऊ शकतं. आणि मुळात मला ते ओठ रंगवलेलं नाही का आवडत. काय तयारी चालली आहे वाटतं? ए जान्हवी, सांग ना ग हिला. मी तिला म्हंटल छान ब्युटी ट्रीटमेंट करूया, तर ती ऐकत नाहीये. सरू मावशी, घ्या ना करून. बेबी आता मस्त करतील. अगं नाही ना, मला ते मेकअप वगैरे नाही आवडत. अगं मेकअप म्हणजेच ब्युटी ट्रीटमेंट का? सरू, तुला ना छान फेशियल करून देते, मस्त दिसशील. हे बघ बेबी, वेळ आणि पैसे वाया घालवण्याचे उद्योग आहेत सगळे. देवाने जे दिलंय ना, त्यातच समाधानी असावं माणसाने. किती नावं ठेवशील ग? आणि असं जर असतं ना, जगभरातली पार्लर्स बंद पडली असती. सरू मावशी, आता बेबी आता इतकं म्हणतायत तर करून घ्या ना. हे बघ, माझा ठरलाय, मी नाही करून घेणार. सरू, एक छानशी हेअरस्टाईल करू माझी. नाही काय मला बघायला येणार आहेत? नको. एक काम कर ना, तुला जे काही प्रयोग करायचे आहेत ना, ते आपल्या जान्हवीवर कर. हा, मला यात अडकवू नकोस. सरू, तू छान दिसावीस म्हणूनच करते की मी हे सगळं. हा, आपण एक काम करूया. आपण ना तुझा छान आंबाडा घालूया, त्याच्यावर छान गजरा माळूया. हसायला काय आलं? अगं, माझे केस कापलेत, विसरलीस का? त्याचा आंबाडा कसा येईल? अगं मी बघीन ना कसं घालायचं ते. मी बघीन. तुझं काय नुकसान होणार आहे? तू का माझ्या मागे लागलीस? मला नाही करायचं हे सगळं. आमचे अत्यानंद महाराज म्हणतात, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असावी माणसाची. याचा पार्लरशी काय संबंध आहे? अगं प्रेझेंटेबल दिसावं म्हणून म्हणत होते ना मी. या सगळ्या अशा बाह्य गोष्टींमुळे प्रेझेंटेबल दिसण्याची मला काही गरज नाहीये. हे बघ, हे सगळं ना खोटं सौंदर्य असतं. हे बघ, मला हे करायला आवडतं आणि खोटं सौंदर्य वगैरे मला शहाणपणा शिकवू नकोस. सरू, मी तुला शेवटचं विचार, तू माझ्याकडून करून घेणार आहेस की नाही? मीही तुला शेवटचं सांगते, मी करून घेणार नाहीये. नक्की? नक्की. खड्ड्याचा स्वतःच गेली तरी डोक्यात येतं ब्युटी फेशियल कर, हेअरस्टाईल कर. मला नाही ना आवडत.
बेबी आहेत त्या. काय करताय? वेळ जात नाहीये ना, म्हणून या ड्रॉवर मधलं सामान त्या ड्रॉवर मध्ये टाकते. मी काय म्हणते, उद्याचीच तारीख ठरली आहे ना दाखवायची. हो का? अरे वा, छान. तर मग सरू मावशींना असं म्हणायचं होतं की मला असं म्हणायचं होतं की तू मला फेशियल करशील का, किंवा निदान मग केसांचं काहीतरी करशील का, हेअरस्टाईल वगैरे. आता केस कापलेत ना जान्हवीने सांगितलं म्हणून, तर काहीतरी केलं तर छान दिसेल. मग कर. नाही, मी तुला विचारत होते, तू करशील का माझं फेशियल? म्हणजे माझी स्किन जरा उजळेल ना, डल झाल्यासारखी वाटते. आणि हा, मुख्य म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढेल चेहऱ्यावरचं. मसाज केला ना की ब्लड सर्क्युलेशन वाढेल. आणि चेहरा दिलाय देवाने, तर काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणून म्हणत होते. मग मी मगाशी सांगत होते तेव्हा का नाका मुरडलीस? पण तू हे सगळं कुठे सांगितलं होतंस? जान्हवीने सांगितलं नव्हतंस. जा, मी आता तुला काहीच करून देणार नाही. म्हणजे तुला मी दाखवायच्या कार्यक्रमात छान आणि तजेलदार दिसायला नकोच आहे का? मग त्यांना मी पसंत कशी पडणार? माझा मूड घालवायचाच आहे का तुला? माझं लग्न व्हावं असं वाटतच नाहीये का तुला? सांग ना. सरू, उगाच पोपटपंची करू नको. ही पोपटपंची नाहीये, ही सगळी माझी स्वतःची वाक्य आहेत. आधी जी म्हणत होते ना, ती जान्हवीची वाक्य होती. ते कळत होतं मला.